नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. चाळीसगाव तालुक्यातील खेडेगाव येथे नारळी नदीला महापूर, गावकऱ्यांचे मोठे नुकसान. चाळीसगाव तालुक्यातील खेडी आणि खेडेगाव येथे नारळी नदीला आलेल्या अभूतपूर्व महापुरामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला असून नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. सकाळी 10:30 ते 12:30च्या या वेळेत नारळी नदीला आलेल्या महापुरामुळे दोन्ही गावांच्या मुख्य पुलावरून पाणी वाहत होते. खेडी गावाच्या वरच्या भागातील जुन्या धरणांची भिंत आणि त्यानंतर बांधीव भिंत पाण्याच्या प्रवाहाने कोसळली. यामुळे पाण्याचा वळसा येऊन खेडी गावच्या अर्ध्या भागात पाणी शिरले. गावकऱ्यांच्या मते एवढ्या मोठ्या प्रमाणात गावात पाणी शिरण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले आहे. या घटनेची माहिती मिळताच मेहुणबारी पोलीस स्टेशन आणि चाळीसगाव तहसीलदारांशी संपर्क साधण्यात आला. पुराचे पाणी ओसरल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण आणि चाळीसगावचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी तात्काळ खेडेगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तहसीलदारांनी आणि आमदारांनी गावकऱ्यांची व्यथा ऐकून घेत त्यांचे समुपदेशन केले आणि नुकसान भरपाईबाबत गावकऱ्यांना धीर दिला. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते पंकज रावते, दोन्ही गावांचे पोलीस पाटील तलाठी अप्पा कोतवाल तसेच खेडेगावचे सुजान नागरी व मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. पंकज रावते, आवाज न्यूज मराठी, चाळीसगाव. दैवत, पोरे या 10-15 गावांच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. या सगळ्या याच्यामध्ये आज सकाळी आम्ही सगळं प्रशासकीय व्यवस्था, आपल्या विभागाचे प्रांताधिकारी, तहसीलदार, कृषीचे अधिकारी आणि मंडळापासून ते सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन ग्रामस्थांनी जिथे जे सांगितलं ते आता ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे ते पंचनामे आम्ही करतो आहोत. बऱ्याच ठिकाणी विहिरींचे भराव खचलेत, काही ठिकाणी ढोरं वाहून गेलेत, काही ठिकाणी कोंबड्यांचं नुकसान झालं आहे, काही ठिकाणी घरं खचलीत, काही ठिकाणी शेतांचं पूर्ण खरडून निघाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालं आहे. मी या आपल्याला सगळ्यांच्या आपल्या माध्यमातून सांगेल की शेतकऱ्यांनो, तुम्ही खचू नका. मान्य आहे की आता आलेला हा जो आपल्यावर जे संकट आहे या संकटाशी तर आपल्याला पुढे जायचंच आहे. परंतु सरकारचा लोकप्रतिनिधी या नात्याने प्रशासन आणि सरकार हे शेतकऱ्यांसोबत आहे. आपण आजवर गेल्या अनेक वेळेस पाहिलं, दुर्दैवाने जेव्हा संकटं आली त्या संकटांच्या सोबत मीही आपल्यासोबत राहिलो. आता तात्पुरत्या स्वरूपात आजच्या आज 200 परिवाराला जेवणाचं किट आम्ही आज वितरित करत आहोत. ज्या परिवारांना अगदी घरात आता भांडी राहिलेली नाही, काहीच राहिलेलं नाही, त्या लोकांना आज 200 किट आम्ही वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज हे किट सायंकाळपर्यंत आम्ही पाठवू आणि माझी आपल्याला विनंती असेल की आज उद्या अजून जर थोडा पाऊस पडला तर आपण सगळ्यांनी सेफ राहायचं आहे, सगळ्यांनी सुरक्षित ठिकाणी स्थळी राहावं एवढी आपल्याला विनंती.